मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तींना सरकारच्या हमी योजनांचा लाभ मिळणार असून प्रत्येक नागरिकाने विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत अनिवार्यपणे सहभागी व्हावे असे आवाहन गोवा राज्य काँग्रेस प्रभारी डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी केले। शहरातील काँग्रेस भवनात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। SIR प्रक्रियेचं परीक्षण आणि देखरेखीची जबाबदारी KPCC अध्यक्ष BK हरिप्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। राज्यात आतापर्यंत सुमारे 60% प्रगती झाली असून काही मतदारसंघांमध्ये 70% काम पूर्ण झाले आहे अशी माहिती त्यांनी दिली। जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे उस्तुवारी म्हणून SIR प्रक्रियेचं व्यवस्थित चाललंय की नाही हे बघण्यासाठी मला जी पक्षाने जबाबदारी दिली, मुख्य म्हणजे पक्षाचे आमचे अध्यक्ष श्री BK हरिप्रसादजी यांनी जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीसाठी मी पहिलं तर त्यांचं धन्यवाद मानते। आणि त्या प्रक्रियेमधनंच आज पहिल्यांदा जवळजवळ कित्तूर कर्नाटकाची जबाबदारी असताना 8 ते 10 जिल्हे जवळ या भागामध्ये येतात। आणि कालच खानापूरची SIR ट्रेनिंग संपून आज बेळगावी जिल्हा आमचा जो जिल्हा आहे तिथनं सुरुवात करून दुपारी चिक्कोडी आणि त्याच्यानंतर उरलेले 2-4 दिवसांमध्ये उरलेले 8-10 पण ह्या प्रोसेसचं सविस्तरमध्ये रिपोर्ट प्रत्येक ह्याच्याकडनं ब्लॉक अध्यक्षाकडनं तिथल्या जिल्हा अध्यक्षाकडनं घ्यायचा प्रक्रिया चालू झालेली आहे। मुख्य म्हणजे आज बेळगावी जिल्ह्याचं रिपोर्ट घेताना सर्व क्षेत्रातले ब्लॉक अध्यक्ष येऊन त्यांनी रिपोर्ट सादर केला आणि जवळजवळ मला वाटतं ह्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 60 ते 70% रजिस्ट्रेशनच नाही, नुसतं फॉर्म दिलेला नाही तर जवळजवळ डिजिटायझेशन एवढ्या लोकांचं झालेलं आहे। आणि त्यामुळे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की लोकांना ह्या प्रक्रियेचं महत्त्व कळतं आहे। तुमच्या चॅनल मुखांतर एवढंच सांगू इच्छिते लोकांना की ह्या प्रक्रियेमध्ये भाग द्या, कारण नुसतं 5 गॅरंटीज तुम्हाला न मिळण्याची शक्यता नाही, तर ह्याच्यात जर वोटर लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर उद्या चालून हे केंद्रामध्ये बसलेलं BJP सरकार तुम्हाला कर्नाटक राज्य नाही देशातनं पण बाहेर काढायला पुढे मागे बघणार नाही। त्यामुळे तुमच्या पोराबाळांसाठी तुमच्या इथल्या नागरिकत्वासाठी तुम्ही ह्या SIRची जी प्रोसेस चालू झालेली आहे कर्नाटकामध्ये ती सविस्तररित्या बघून तुमचं नाव वोटर लिस्टमध्ये येते की नाही ते बघावं ही एक विनंती करते। बाकी सर्व क्षेत्रांमध्ये सिटीमध्ये थोडंफार कमी जास्ती झालेलं आहे, पण येणाऱ्या 8 दिवसांमध्ये सुद्धा तिथल्या ब्लॉक अध्यक्षांनी आणि तिथल्या इन्चार्ज लोकांनी सांगितलेलं आहे की ते पूर्ण करून घेतील म्हणून। बाकी इतर क्षेत्रामध्ये खानापूर असू दे, बेळगावी ग्रामीण असू दे, कित्तूर, बैलहोंगल, सौंदत्ती, गोकाक, अरबावी सगळ्या क्षेत्रांमध्ये BLAs पासून ते सरकारी ऑफिसर जे BLOs आहेत ते काम करत आहेत। हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता अजून शेवटचा दिवस 8 ऑगस्टला आहे तरीसुद्धा आत्तापर्यंत 60 ते 70% होणं, या प्रक्रियेमध्ये सहभागी लोकांचं होणं म्हणजे एक सुशिक्षित आणि सुजन्य जनता बेळगावी जिल्ह्याची आहे हे दिसून येतं। आणि असंच जनतेने त्यांच्या अडीअडचणी पण सरकारसमोर ज्या असतील त्या आणत राहाव्या आणि आपल्या आपल्या कुटुंबाचं आपल्या आपल्या क्षेत्राचं हित ह्या प्रक्रियेमधनं जाणून घेऊन करून घ्यावं ही सर्वांना सदिच्छा देत तुम्ही आला तिथे सर्वजण परत एकदा आठवण करून देते। SIR प्रोसेस ही अतिशय महत्त्वाची आहे। 8 ऑगस्टपर्यंत त्याची लास्ट डेट एक्सटेंड केलेली आहे। तुमचं नाव जरी नसेल तरी घाबरू नका, इन्युमरेशन फॉर्म येतो, फॉर्म नंबर 6 मध्ये तुमचं नाव भरून तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करून घेऊन सुद्धा ज्या काही दाखले लागणार आहेत ते घेऊन लवकरात लवकर आपलं वोटर लिस्टमध्ये नाव घालून घ्या। धन्यवाद। यावेळी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, कल्लप्पगौड लक्कार, प्रदीप MJ आणि इतर उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। ನಿಮ್ಮ ಬಯಕೆಗಳು ವಜ್ರಾಭರಣಗಳೊಂದಿಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರುತ್ತದೆ? BMW X1 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಮತ್ತು ವಜ್ರಾಭರಣದ ಖರೀದಿಯ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ನ ಮೇಲೆ 100% ರಿಯಾಯಿತಿ। ನಿಜವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವೇ? ಈ ಎಲ್ಲಾ ಕನಸುಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಬ್ರಿಲಿಯನ್ಸ್ ಡೈಮಂಡ್ ಜ್ಯುವೆಲರಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ನೊಂದಿಗೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ। ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿ ಆಕರ್ಷಕ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಪಡೆಯಿರಿ। ಕೊಡುಗೆಗಳು ಜುಲೈ 9 ರಿಂದ ಆಗಸ್ಟ್ 9 ರವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ। ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ।